राजांचा इतिहास गोंगाट करून सांगितला जातो म्हणून बारकावे विसरले जातात. शिवाजी महाराज फक्त किल्ले जिंकत नव्हते, ते राज्य व्यवस्थापनाचे एक स्ट्रक्चर्ड सिस्टम उभं करत होते. होय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाला आपण फक्त 8 मंत्री म्हणून ओळखतो. अकाउंटेबिलिटी बेस्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क होतं त्यामध्ये, ते प्रत्यक्षात आपण कधी पाहतच नाही. 1674 मध्ये राज्याभिषेकानंतर राज्य चालवण्यासाठी एक स्पष्ट पॉवर स्ट्रक्चर तयार करण्यात आलं, ज्याला म्हणतात अष्टप्रधान मंडळ. ह्या 8 पदं नावापुरते नव्हते, प्रत्येक पदाचं निश्चित असे एक कार्यक्षेत्र आणि जबाबदारी होती. पेशवा जे प्राईम एक्झिक्युटिव्ह होते, स्वराज्याचा प्रमुख समन्वय असं त्यांना म्हटलं जायचं. दुसरं होतं अमात्य, फायनान्स हेड, राज्याच्या महसूल आणि खर्चाची लेखी नोंदी ठेवणं, पडताळणी ठेवणं आणि हिशेब करणं. तिसरं होतं सचिव, डॉक्युमेंटेशन कंट्रोल यांच्या जवळ असायचं. राजकीय पत्रव्यवहार, आदेश आणि अधिकृत कागदपत्रे यांचं नियंत्रण. सुमंत म्हणजे फॉरेन अफेअर्स, म्हणजे त्या काळातही होतं की इतर राज्यांशी कूटनीती आणि तह व्यवस्थापन याद्वारे चालायचं. त्यानंतर सेनापती, पंडितराव, न्यायाधीश आणि मंत्र्यांची इतर पदं. प्रत्येकाची भूमिका स्पष्ट परिभाषित होती. महत्त्वाची पदं म्हणजे ही पदं हेरिडिटरी नव्हती, ती जबाबदारीवर आधारित होती. अनेक ऐतिहासिक बखरी आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार या संरचनेचा उल्लेख आढळतो. राजकीय आदेश लेखी स्वरूपात दिले जात, मोडी लिपीत नोंदी ठेवल्या जात, म्हणजेच डिसिजन मेकिंग डॉक्युमेंटेड होतं. ओरल ट्रेडिशन नव्हे, रिटन गव्हर्नन्स होतं. त्या काळात अनेक भारतीय राजांमध्ये सत्ता एका व्यक्तीजवळ केंद्रित होती, पण इथे सिस्टम जवळ केंद्रित असणाऱ्या सत्तेची रचना होती. पॉवर डिसेंट्रलायझेशन इथूनच झालं, बट अकाउंटेबिलिटी सेंट्रलाइज झाली. त्यामुळे महसूल, सैन्य, न्याय आणि परराष्ट्र धोरण या सगळ्यांमध्ये समन्वय निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं राज्य तलवारीवर जिंकता येतं, पण ते चालवण्यासाठी स्ट्रक्चर लागतं. अष्टप्रधान मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ नव्हतं, ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डाटा सिस्टम होती, जिथे प्रत्येक निर्णय, प्रत्येक हिशेब आणि प्रत्येक आदेश डॉक्युमेंटेड होता. आणि कदाचित हीच त्यांची खरी मॉडर्न स्टेट क्राफ्ट व्हिजन होती. जय भवानी, जय शिवराय. तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.